आज सकाळी अंबरनाथमध्ये एका स्कूल व्हॅनमधनं जी आहेत ती मुलं जी आहेत ती पडलेली आहेत आणि खरं तर ह्या सगळ्या स्कूल व्हॅनमधनं जी मुलं पडली आहेत याचा सगळा बेजबाबदारपणा जो आहे तो व्हॅन चालक आहेत त्यांचा हा सगळा बेजबाबदारपणा आहे। आरटीओ अधिकाऱ्यांना पाहून या स्कूल व्हॅन चालकांनी जोराने व्हॅन जी आहे ती पळवली, त्यामुळे व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि पोरं जी आहेत ती रस्त्यावरती पडली। आपल्यासोबत या सगळ्या गंभीर घटनेच्या संदर्भात बोलण्याकरता अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आपल्याबरोबर आहेत। ज्ञानेश्वर म्हात्रेजी, सातत्याने तुम्ही शिक्षकांचा मुद्दा या विधिमंडळामध्ये उपस्थित करत असतात, परंतु शिक्षकांसोबतच आता विद्यार्थी देखील असुरक्षित आहेत का? कारण की लहानग्या जीवांचा प्रश्न निर्माण झाला आहे। आज अंबरनाथमध्ये एका शाळेच्या ज्या काही व्हॅन सर्व्हिस आहे त्या व्हॅनमधनं पोरं शाळेत जात होती, परंतु अनेक थकबाकी त्या व्हॅनवरती होती आणि आरटीओ अधिकाऱ्यांना पाहून जोराने व्हॅन पळवली आणि 2 मुलं खालती पडलेत। मी शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच पत्रकार परिषद घेऊन सगळ्या पालकांना, व्हॅनवाल्यांना आणि पोलीस प्रशासनाला व्यवस्थित सगळ्या SOP समजवून सांगितल्या होत्या। आज आम्ही पाहिलं की अंबरनाथमध्ये अशी घटना घडल्याचं आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालं आहे। अक्षरशः त्या व्हॅनचा पाठीमागचा दरवाजा उघडला आणि त्या व्हॅनमधून ती लहान मुलं पडलेली आहेत। एकतर त्या व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसले असावेत असं मला वाटतं। यावर शाळे प्रशासनाने RTOने बंधन टाकलं गेलं पाहिजे। SOP ते SOP नुसार प्रत्येक शाळेमध्ये येणारी व्हॅन असेल त्या व्हॅनने शाळेची परवानगी घेतली पाहिजे, RTOची सुद्धा परवानगी घेतली पाहिजे आणि मगच त्या विद्यार्थ्यांची ने-आण केली गेली पाहिजे। कदाचित हा कुठला तरी प्रकार असा असेल की त्याने त्यांची परमिशन घेतली नाहीत आणि आता आपण पाहिलं की त्याने परमिशन घेतली नाही, RTO त्या ठिकाणी आलेत म्हणून तो गाडी पळवतोय आणि त्यामुळे ते विद्यार्थी पडले असं कुठलं चित्र आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय। अत्यंत बेजबाबदार हा निष्काळजीपणा आहे, त्याच्यावर 100% कारवाई व्हायला पाहिजे। शिवसेनेचे आमदार आणि अंबरनाथचे लोकप्रतिनिधी आहात बालाजी किणीकर, तुम्ही आमदार आहात। अशा पद्धतीची घटना घडते, मुलांच्या जीवितेचा सुरक्षतेचा संपूर्ण प्रश्न जो आहे तो या निमित्ताने निर्माण होतोय, कारण की अनेक आपण बसेस पाहिले, अनेक व्हॅन्स पाहिले ज्याच्यामध्ये अवैध पद्धतीने मुलांची वाहतूक केली जाते शाळेमध्ये जाणाऱ्या, म्हणजे कॅपॅसिटी असते 6 जणांची, तिथे भरतात 10 ते 12 विद्यार्थी। अशा पद्धतीने अवैध पद्धतीने वाहतूक होते, यावरती चाप बसणार का? गेल्या 15-20 दिवसापूर्वीच मी स्वतः RTO साहेबांशी पण बोलणं झालं होतं आणि आमचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पर्सनली लेटरही दिलं होतं की जे वाहन असतील, जे रिक्षा असतील त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जात आहेत, त्यांना एकतर त्यांचं लायसन रद्द करा किंवा ते कॅन्सल करा किंवा ज्या शाळेमध्ये ते घेऊन जातात त्या शाळेच्या परमिशन किंवा NOC असणं खूप गरजेचं आहे। आम्ही आत्ता लगेच परिवहन मंत्री यांच्याकडे पण आम्ही जाऊन भेटलेलो आहोत, त्यांनाही आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे। पुन्हा एकदा RTOकडे आम्ही त्याची कंप्लेंट करणार आहे। हे पुन्हा हा प्रकार घडला नाही पाहिजे, याच्यासाठी शासनाकडून जे काही कठोरचे कठोर कारवाई करण्यात येईल ते आम्ही त्यांना करण्याची मागणी करतोय। परंतु या सगळ्या संदर्भात ऑडिट महत्त्वाचं नाही का? आता एका शाळेची ही सगळी घटना समोर आली आहे, अशा अनेक शेकडो शाळा अंबरनाथ, बदलापूर या सगळ्या परिसरामध्ये आहेत। अशाच पद्धतीने अवैध वाहतूक आणि क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक इतर शाळांची देखील होत असेल। हा प्रश्न अंबरनाथ किंवा बदलापूर इतका नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रातला आहे। ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी जे लहान मुलांना घेऊन जाण्याचे जे वाहन आहेत त्यांना त्याच्यावरती काय रूल रेग्युलेशन लावून देणं खूप गरजेचं आहे शासनाच्या माध्यमातून, आणि शाळेची जबाबदारी आहे आणि पालकांची त्या जबाबदारी आहे। हे कुठेतरी एकत्र बसून यांच्यावरती एक वेगळे निर्बंध तयार करून त्यांच्या जसं सरांनी सांगितलं की बाबा आपल्याला NOC घेणं खूप गरजेचं आहे, ते एक नियमावली बनवून करण्याचं काम आम्ही मागणी करणार आहोत, जेणेकरून असा प्रकार महाराष्ट्रामध्ये अंबरनाथमध्ये असो किंवा बदलापूरमध्ये घडू नये यासाठी काळजी घेण्यासाठी आम्ही मागणी करतोय। ज्ञानेश्वर, मात्र तुम्ही अधिकाऱ्यांना देखील सांगितलात या सगळ्या SOP ज्या काही आहेत त्या पाळल्या पाहिजेत, परंतु RTO अधिकाऱ्यांना पाहून व्हॅन चालक अशा पद्धतीने सुसाट पद्धतीने पळतोय, त्याच्यामुळे मुलांच्या जीवितेचा प्रश्न निर्माण होतोय। ह्याला जबाबदार कोण? अधिकारी ते देखील तेवढे जबाबदार आहेत की व्यवस्था जबाबदार? आत्ताच आम्ही माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना भेटलेलो आहोत, तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनाही भेटलो, त्यांच्याही कानावर दोन्ही गोष्टी टाकल्या आहेत। त्यांनी पुन्हा आम्हाला बोलवले आहे, संपूर्ण घटनेची त्यांना आम्ही पूर्ण माहिती दिलीच आहे। यामध्ये कडक असे निर्बंध त्या ठिकाणी लादणं गरजेचं आहे। कोणत्याही विद्यार्थ्याला ने-आण करताना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही पाहिजे किंवा अनुचित प्रकार कोणताच घडला नाही पाहिजे। त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही SOP आहेत त्या फॉलो केल्याशिवाय कोणत्याही रिक्षा असेल, बस असेल किंवा टॅक्सी असेल, काही असेल,
व्हॅन असेल त्याला अजिबात परवानगी दिली जाणार नाही। अशा प्रकारचे कडक निर्बंध त्या ठिकाणी लावण्यासाठी आम्ही शासनाकडून प्रयत्न करू। त्याचबरोबर त्यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी, महिला अटेंडंट पाहिजे, बस असेल त्याच्यामध्ये कॅमेरा असला पाहिजे, रिक्षा असेल तर रिक्षामध्ये 4 ते 5च मुलं बसली पाहिजेत, व्हॅन असेल तर व्हॅनमध्ये कपॅसिटीपेक्षा जास्त नको। मागच्या वेळेला आम्ही अशी एक व्हॅन पाहिली होती की सिलेंडर लावलं होतं गॅसचं आणि त्या सिलेंडरवर सुद्धा मुलं बसवली होती। ही सगळी गोष्ट लक्षात घेऊनच शाळा सुरुवातीलाच मी या सगळ्या सूचना सगळीकडे दिल्या होत्या, पण त्याचं पालन होत नाहीत। याची संपूर्ण जबाबदारी आता RTOने घेतली गेली पाहिजे। पालकांनी सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे की आपली मुलं नक्की कोणत्या व्हॅनमधून जातात, रिक्षातून जातात, ते शाळेला सुद्धा कळवलं पाहिजे आणि शाळेने सुद्धा पाहिलं पाहिजे की आपले विद्यार्थी कोणत्या वाहनातून येतात आणि ते सुरक्षित आहेत की नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे होते आणि अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर या दोघांनी आपल्याशी बातचीत केली। अंबरनाथमधली घटना जी आहे ती अतिसंवेदनशील आहे आणि या सगळ्या संवेदनशील मुद्द्याकडे आम्ही मंत्र्यांचं लक्ष देखील वेधू आणि या सगळ्या संदर्भात SOPची संपूर्ण परिपूर्णपणे पूर्तता हे व्हॅन चालक किंवा जे शाळेमध्ये मुलांची ने-आण करणारे जे काही वाहन चालक संघटना आहेत त्या करत नसतील तर त्यांच्यावरती वेळप्रसंगी कारवाई देखील करण्याच्या संदर्भात आम्ही मंत्र्यांकडे मागणी करू असं मत जे आहे ते बालाजी किणीकर आणि ज्ञानेश्वर म्हात्रे या दोन्ही आमदारांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।